गरीबाचा माल उपटा फक्त आवाज कमी कर. नाही गरीबाचा माल उचल आवाज कमी कर. गरीबाच्या पोटा मारा आवाज कमी कर. वापर करत जा नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथील कार्बन नाका रस्त्यावर फळ विक्रेत्यांचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर सातपूर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. दरम्यान यावेळी भाजी विक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत सविस्तर वृत्त असे. दिनांक 18 रोजी सायंकाळी मनपा अतिक्रमण विभागातर्फे नागरिकांच्या तक्रारीनंतर कार्बन नाका ते सूर्यामार्फी कंपनी समोर परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी सूर्यामर्फी चौकात परिसरात अतिक्रमण विभागाचे पथक आले असता त्यांनी रस्त्यावर उभे असलेल्या भाजी विक्रेत्यावर जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली असता विक्रेत्याला या गोष्टीचा राग येऊन त्याने थेट मनपा कर्मचारी यांना वाईट साईड करत व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. काही काळ चाललेल्या वादानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. मात्र त्यानंतर भाजी विक्रेत्याने माझा मोबाईल जमा केलेला परत द्या, नाहीतर मी गाडीखाली जीव देऊन टाकेल असे म्हणत मनपाच्या गाडीखाली घुसला. मात्र मोबाईल परत दिल्यानंतर अहिरे नामक यांनी मनपा उपायुक्त नेर यांना फोनद्वारे अश्लील भाषेत बोलल्याने अहिरे नामक या व्यक्तीविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात व इंदिरानगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मनपा उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशाने सातपूर विभागीय अधिकारी अंबादास गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी, प्रदीप जाधव, प्रभाकर अभंग, मिलिंद ढोले, प्रमोद आवळे आदी कर्मचारी व मनपा पोलीस अधिकारी यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.